जय भीम मित्रांनो, तुमचं आपल्या मराठी चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. आणि गुड मॉर्निंगसुद्धा, कारण सकाळची वेळ आहे. आता सकाळचे वाजले आहे 5:30 आणि मी आत्ताच उठली आणि बाहेर पडली तर सगळीकडे अंधार अंधार होतं. तर मग मी सर्वात आधी लाईट वगैरे जाळून घेतला आणि मी दार लोटलं नव्हतं, तर मग मी दार वगैरे लोटून घेतलं होतं. कारण आतमध्ये मच्छर वगैरे जाण्याची भीती असते, निर्वेद वगैरे झोपून असते, पारेख वगैरे झोपून असते, तर मग मच्छर चावत असते. तर त्यामुळे मग मी दार वगैरे लोटून घेतलं. आता मी तोंडावरून पाणी वगैरे घेणार आणि ब्रश वगैरे करून घेणार. तर माझ्या बाजूच्या ताई पण सकाळीच उठत असतात, पण त्या आज उठलेल्या नाही आहे, कारण त्यांच्या मिस्टरांची ड्युटी चेंज झाली असणार, त्यामुळे त्या उठलेल्या नाही आहे. तर हा माझा पोर्च आहे आणि इथे मी झाडं वगैरे लावलेले आहे. तर बघू शकता तुम्ही माझं मनी प्लॅन्टचं झाड हे खूप वाढलेलं आहे आणि तिथेच मी निर्वेदची सायकल वगैरे, खेळणी वगैरे ठेवत असते. आणि चूल पेटवण्यासाठी काड्या वगैरे माझ्या तिथेच आहे ठेवलेल्या. पावसाळ्यामध्ये ओल्या वगैरे होतात म्हणून मी त्या पोर्चमध्येच ठेवत असते. तर मी हा माझा गेटच्या बाहेरचा एरिया आहे आणि इकडे मागे ग्राउंड वगैरे आहे, तिथे गाय वगैरे बसून असतात. तर माझं सर्व आवरून घेतवरी 6 वाजून 2 मिनटं झालेली आहे. मी एकीकडे डाळीचा कुकर आणि एकीकडे भातसुद्धा लावून घेतला होता. माझा भात आणि डाळीचा कुकर झालेला आहे. आणि मी चणे रात्रीच भिजू टाकले होते, कारण मला आज चण्याची भाजी बनवायची होती. माझे चणे छान भिजलेले आहे, तर मी आता चण्याची भाजी बनवणार आहे. तर सर्वात आधी मग मी टमाटर वगैरे, कांदे वगैरे कापून घेतले, चिरून घेतले. तर मी आता भाजीला तडका मारून घेणार, कारण मला लवकर लवकर स्वयंपाक करावा लागते, कारण मुलींची कॉलेज असते, मुलींचं कॉलेज असते, त्यामुळे मग मला लवकर स्वयंपाक करून त्यांना टिफिन वगैरे लवकर द्यावं लागते. कारण मुलीं वगैरे कॉल करत असतात की ताई आम्हाला लवकर टिफिन आणून द्या, कारण आम्हाला लवकर जायचं आहे. त्यांची पोस्टिंग असल्यामुळे त्यांना लवकर जावं लागत असते. तर मग त्यांना मग लवकरच टिफिन बनवून देते मी. तर मी आज चण्याची भाजी बनवणार आहे आणि माझं तेल काढून नव्हतं, तर मला आधी माहीतच नव्हतं की मी आधी तेल काढून ठेवलेलं नाही आहे. तर मी पारेखला वगैरे उठवलं आणि तेल वगैरे काढून मागितलं आणि मग भाजीला वगैरे तडका मारून घेणार आहे आणि वरणालासुद्धा तडका मारून घेणार आहे. तर एकीकडे मी वरणाला तडका मारून घेणार आहे आणि एकीकडे मी भाजीला तडका मारून घेणार आहे. सर्वात आधी मी भाजीला तडका मारून घेते, कारण इकडे भाजी शिजत राहिली तर इकडे वरणाला तडका मारून घेते आणि वरण लवकरच 1-2 उकडे आले की वरण होऊन जाते, पण भाजी शिजायला वेळ लागत असते, म्हणून मी भाजीला आधी तडका मारून घेतला. आणि माझा तडका मारून वगैरे झाला आहे. इकडे भाजी शिजायला ठेवली आणि इकडे मी वरणालासुद्धा तडका मारून घेतला. त्यानंतर मला पोळ्या वगैरे करायच्या होत्या, कारण पोळ्या करायला खूप वेळ जातो. म्हणजे तरीही मला पोळ्या करायला एका बायलीच्या पोळ्या करायला मला अर्धा तास वगैरे लागतो. मी पटापट पटापट पोळ्या वगैरे करून घेत असते, कारण मी आधीच पोळ्या करायच्या आधीच मी गोळे वगैरे तयार करून ठेवत असते पोळ्या करायला, कारण त्या तयार करून ठेवले की मग पोळ्या वगैरे करायला म्हणजे सोपं जातं, म्हणजे पोळ्या लवकर होत असते. तर मी आधी पोळ्या वगैरे करायच्या आधीच मी गोळे वगैरे करून ठेवत असते. तर आणि पीठ वगैरे मी आधीच भिजवून ठेवलं होतं, कारण पीठ वगैरे आधी भिजवून ठेवलं तर थोडीशी कणिक वगैरे म्हणजे पीठ वगैरे छान होत असते आणि पोळ्या पण छान होत असते. तर त्यामुळे मी पीठ वगैरे आधीच भिजवून ठेवत असते. तर मी आता गोळे वगैरे करून घेणार आहे. गोळे बनवून झाले की मग मी पोळ्या बनवायला घेणार आहे. तर माझी डाळ डाळ झालेली आहे, म्हणजे डाळला उकळी वगैरे आली तर मग मी गॅस बंद करून दिली. तर माझे गोळे पण बनवून झाले आणि मी आता पोळ्या बनवायला घेतले आहे. तर माझी भाजी एकीकडे शिजत आहे. मी त्यामध्ये पाणी वगैरे सोडलं होतं, कारण मुलींना जास्त सुकी भाजी हवी नसते. मी वरण पण देत असते, तरी पण मुलींना सुकी भाजी हवी नसते जास्त. चण्याची वगैरे म्हणजे असं कडधान्य जे मी देत असते मुलींना, ते थोडी रस्स्याची हवी असते, तर त्यामुळे मी चण्याच्या भाजीला रस्सा बनवलेला आहे. त्यानंतर मग मी झाडू वगैरे मारून घेत आहे, कारण मला भांडे वगैरे लावून घ्यायच्या आधी मी झाडू वगैरे मारून घेत असते, कारण सर्व तिथे भाजी काटलेली वगैरे तिथे कचरा वगैरे असते. तर मग मी भांडे लावायच्या आधीच मग मी झाडू वगैरे मारून घेतले. त्यानंतर मग मी डबे वगैरे लावून घेणार, कारण
मला टिफिन वगैरे भरायचं असते तर मग मी टिफिन वगैरे लावून घेणार. मी भांडे वगैरे आणले आणि भांडे वगैरे लावून घेत आहे. आणि आता मी टिफिन वगैरे लावून घेणार, कारण आज पारेख थोडे लेट उठले तर मला पारेख टिफिन लावून पारेखने दिले नाही, तर मग मीच टिफिन वगैरे लावून घेत आहे. मी टिफिन वगैरे लावून घेणार आणि त्यानंतर मला जर वेळ असला तर मग मी बाहेरचं वगैरे सर्व आवरून घेत असते. तर माझे टिफिन लावून झाल्यानंतरच मग मी बाहेरचं आवरायला घेते. माझे टिफिन आता लावून झालेले आहे, तर मी आता बाहेरचं वगैरे सर्व आवरून घेणार आहे. तर मी आधी भांडे वगैरे सर्व लावून घेतले आणि त्यानंतर मग मी आता बाहेरचं आवरून घेत आहे. आता मी गेटसमोरचं आता मी सर्व बाहेरचं आवरायला घेतलं आणि गेटवरच्या समोरचं आणि बाहेरचं वगैरे सर्व झाडून घेत आहे. कारण उन्हाळा असल्यामुळे सर्व कचरा वगैरे हवेने येत असते, तर मग मला ते आवडत नाही, तर मग मी बाहेरचं वगैरे सर्व झाडून घेत असते. बाहेरचं पण खूप सारं झाडायचं वगैरे असते, तर मी तेवढं पण झाडून घेत असते. त्यानंतर मग मी टिफिन भरायला घेतले, कारण 8 वाजलेले होते आणि मुलींना 8:30 वाजेपर्यंत टिफिन वगैरे द्यावं लागते, तर मी टिफिन वगैरे भरायला घेतले. कारण मला फिरत फिरत मुलींना टिफिन द्यावं लागते, कारण काही मुली हॉस्टेलवरच्या आहे, तर काही मुली आजूबाजूच्या आहे, काही मुली किरायाने राहत असतात रूम करून, तर त्यांना वगैरे नेऊन द्यावं लागते. आणि माझ्या रूमच्या आजूबाजूचे आहे, त्यांना पण त्या पण मुलांना वगैरे टिफिन नेऊन द्यावे लागते. असे करून माझ्याकडे 9 ते 10 टिफिन आहे, तर असे फिरत फिरत नेऊन द्यावे लागते, त्यामुळे मला वेळ होत असतो. म्हणजे मला अर्धा तास तरी टिफिन द्यायला लागत असते, कारण ज्या हॉस्टेलवरच्या मुली आहे त्या टिफिन घ्यायला यायला वेळ करत असतात, तर त्यांचं कॉलेजची वगैरे तयारी मुलींची कॉलेजची वगैरे तयारी करत असतात, त्यामुळे मुली टिफिन घ्यायला यायला वेळच करतात आणि मला फिरत फिरत जावे लागते, तर मला पण वेळच होत असते. तर मला तिथे 20 ते 15 मिनटं तिथे वाट बघावी लागते मुलींची. तर आता माझी टिफिन वगैरे भरून झाले आणि टिफिनवरती मी नाव वगैरे लिहून घेत आहे. आता माझे टिफिन वगैरे भरून झाले आणि मी थैलीमध्ये वगैरे भरणार आणि मग मी जाणार, तयारी वगैरे करणार, केस वगैरे करून घेणार आणि त्यानंतर मग मी टिफिन वगैरे द्यायला जाणार. तर गाडीवरती मी कवर टाकून ठेवत असते. मी जात असताना निर्वेदची वगैरे मस्ती होती आणि मी टिफिन द्यायला आली. ह्या मुलीला टिफिन दिल्यानंतर, सर्व मुलींना टिफिन दिल्यानंतर मग मी घरी वगैरे आली. तर पारेखचा वगैरे आणि निर्वेद उठलेले होते, तर यांचा ब्रश वगैरे चालू होता. तर मी बाहेर आली आणि हे दोघं ब्रश वगैरे करत होते, तर मी तोपर्यंत यांचा ब्रश होतपर्यंत चहा वगैरे मांडून घेणार, कारण पारेखला वगैरे कामावर जायचं होतं, तर मग मी चहा वगैरे मांडून घेतला आणि पारेखचा टिफिन वगैरे आधीच भरून ठेवला होता. तर पारेख चहा वगैरे पिले आणि पारेख वगैरे गेले आणि मग नीरद आणि मी चहा बिस्किट खायला बसली. चहा बिस्किट खाल्ल्यानंतर मग मला भांडे वगैरे घासून घ्यायचे होते, तर मी भांडे वगैरे घासायला बसली आणि भांडे वगैरे घासून घेतले. माझी भांडे आवरून झाल्यानंतर मग मी चुलीवरती पाणी वगैरे मांडायला ठेवले, कारण आंघोळ वगैरे करायची होती. तर मग मी चुलीवरती पाणी ठेवले आणि मग मी नळ वगैरे नाही आले तर मला विहिरीचंच पाणी काढावं लागतं, तर मग मी विहिरीचं वगैरे पाणी काढून घेतलं. कपडे वगैरे धुवायचे होते, तर आधी पाणी काढून घेतलं आणि नंतर मग कपडे धुवायला घेतले. निर्वेदचे वगैरे कपडे होते, तर मग मी कपडे धुवून घेणार आहे. तर आता मी कपडे धुवून घेत आहे. मग निर्वेद बाजूने खेळत होता, कारण मला निर्वेदवर वगैरे लक्ष ठेवावं लागते, कारण आता असं चालू आहे की मुलांना वगैरे चोरून नेत आहे. तर मी जर कामं करत असली बाहेर, तर मी निर्वेदला इथे समोरच खेळायला लावत असते. तर आजूबाजूची मुलं वगैरे खेळायला आली होती, तर मी निर्वेदला इथेच खेळायला लावलं आणि माझी कामं वगैरे सर्व आवरून घेत होती.
तर आतमधली बाहेरची वगैरे सर्व कामं आवरून घेतली होती आणि आतमधली कामे आवरायची होती. तर माझ्या इकडे निरवेचेच कपड्याचाच खूप बाजार असतो. तर आता मी कपड्याच्या वगैरे घड्या वगैरे घालून घेणार आणि निरवेचे जे स्कूलचे वगैरे कपडे होते, म्हणजे निरवेला आता सुट्ट्या आहे काही दिवसासाठी, कारण निरवेच्या स्कूलमध्ये 10वी-12वीचे पेपर असल्यामुळे निरवेच्या स्कूलमध्ये सुट्ट्या दिलेल्या आहे. तर निरवेची वगैरे अंघोळ झाली होती. तर निरवेची अंघोळ झाल्यानंतर मी वगैरे अंघोळ करून घेतली आणि तयारी वगैरे करून घेतली. तर असा माझा अख्खा दिवस कामामध्ये जात असतो. तर आता घड्याळीमध्ये वाजले आहे 12. तर 12 वाजेपर्यंत माझी सर्व कामे मी आवरून घेत असते. आता मी निरवेची वगैरे तयारी करून देणार आहे. निरवेचे वगैरे केस वगैरे करून दिले आणि त्याला क्रीम वगैरे लावून दिली. असा माझा 12 वाजेपर्यंतचा रुटीन आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.